व्हिडिओ चालू आहे मावशी व्हिडिओ चालू आहे हा खाऊन बघ मस्त मिळाला टाक तोंड कोम जरा मीठ कमी झाला जरा ते ऐकलं का रे मीठ नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही रेसिपी बनवणार आहोत. त्या रेसिपीचं नाव म्हणजे दही वडे. तर त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, ह्या वाडग्यात आहे ते उडीद आहे आणि ह्या वाडग्यात आहे ते मूग डाळ आहे. तर आपल्याला दुकानात सहज मिळून जाते. ही उडीद डाळ आहे ती 1/2 किलो घेतली आहे मी आणि ही मूग डाळ आहे ती 1/2 किलो घेतली आहे आणि सोबत आलं सुद्धा घेतलं आहे. आणि आता आपण ही भिजवून ठेवायची आहे. तर असं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात सुद्धा पाणी ओतून घ्यायचं आहे. तर ही माझी ज्योती आत्या आहे. तर ही सुद्धा आपल्याला मदत करायला आलेली आहे. तर आता हे दोन्ही वाडगे एका बाजूला ठेवायचे आहेत. 1-2 तासाने आपल्याला बघायचे आहेत. आता हे जेव्हा फुगतील तेव्हाच आपण ही रेसिपी करणार आहोत. तर काय तिसरं साहित्य आपलं नारळ लागणार आहे. तो आधी फोडून घेऊया. बंद कर. पाणी मस्त होता. नारळ लय वाकडच फुगलं. बारीक करायला सगळे काढू. मग एवढं लागणार ते बघ सगळ्यात डिस करायचं. तर इथे दही आपण घ्यायचं आहे आणि दही हे मी 1 kg घेतलंय आणि आता त्याच्यात आपण पाणी ऍड करायचं कारण हे घट आहे ना त्याच्यामुळे. तर पाणी हे जरासंच घ्यायचं आहे. आता ह्याच्यात आपण आणि साखर मिक्स करायची आहे ह्याच्यात. आता तसं आपल्या चवीप्रमाणे साखर घ्यायची आहे. मी यामध्ये 2 वाट्या टाकतोय. साखर टाकून झाली तशी मस्तपैकी ढवळून घ्यायचं आहे. पटापट मस्तपैकी चांगलं ढवळून घ्यायचं. तर आता मूग डाळ आणि उडीद डाळ आपण उमलोशी टाकलेली होती. तिचं पाणी काढून मस्तपैकी धुवून घ्यायची आहे आणि अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स करून झाली की ती मिक्सरला लावायची आहे. आणि हे जे मिश्रण आहे ना ते थोडं थोडं घ्यायचं आहे, थोडं थोडं लावायचं आहे आपल्याला. तर आता बघा मस्त बारीक झालेलं आहे. काय वेळेला हे लगेच बारीक होत नाही, तर जरासं पाणी ॲड करायचं आणि मस्तपैकी बारीक करून घ्यायचं. तर यासोबत आपण सुरुवातीला नारळ फोडून एवढं खोबरं घ्यायचं आहे. मस्तपैकी एवढं बारीक कापायचं आहे जेणेकरून आपल्या ते तोंडात येईल. हे काय आपण सुरुवातीलाच घेतलेलं आणि यासाठी लागणारं खोबरं इथे अर्धी कवड घेतले मी. तर आता आपल्या गॅसवर कढई घ्यायची आहे आणि त्याच्यावर लो फ्लेमवर जरा तेल तापसं ठेवायचं आहे. जवळजवळ अर्धी कढई तेलाने भरायची आहे आपली ही. तर आता इथे मिरच्या 2 आणि आलं जरासं घ्यायचं आहे. तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकलं. आलं आणि मिरची आहे ना त्याची पेस्ट करायची आपल्याला. तर आता हे बघू शकता कसं झालंय ते. आता ते एकत्र करून आपण घ्यायचं आहे. ही पण मिक्सरला लावायचे नाही ना, डायरेक्ट टाकायचं त्याच्यात. ओके. तर त्याचबरोबर आपण जिरं सुद्धा घ्यायचं आहे. हे जिरं बघू शकता. किती घेत आहेस? तर या क्वांटिटी प्रमाणे घ्यायची आहे. सर्व ॲड केल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे. जरा वेळ असं ढवळत राहायचं आहे. मिक्स करून होईल तसं चवीप्रमाणे आपल्याला मीठ घ्यायचं आहे. तर असं परत मिक्स करून घ्यायचं आहे. गजा जरा हात घालून बघ गरम झालंय काय तेल. पुढे असं पाणी घ्यायचं आहे. कोमट पाणी बनवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात चवीप्रमाणे मीठ आणि साखर टाकायची आहे. तर आम्ही टाकून घेतलेलं आहे. तर हे कोमट पाणी झालेलं आहे, चांगलं झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. हां. तर अशा प्रकारे छोटे छोटे असे वडे सोडायचे आहेत.
तर हे लाल होईसर आपण भाजायचे आहेत. हे बघा आता मस्तपैकी पिवळे झाले आहेत, अजून थोडे लाल होऊ देत. तेल चांगलं आता नितळून घ्यायचं आहे आणि बघा मस्तपैकी लाल लाल झाले आहेत, लाल पिवळे मस्तपैकी झालेले आहेत. आता हे पुढे काय करायचे, ही जी रेसिपी आहे ना मला पण माहीत नाही आहे, ती ज्योती आत्याला माहिती आहे फक्त. आता तिने कोमट पाण्यात टाकून घेतला नाही. आता बघूया पुढे काय होतं आहे ते किती वेळ ठेवायचं आहे हे. 5 मिनिटं. जवळजवळ 5 मिनिटं ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये. बघूया ही रेसिपी जी आहे ना ती दही वड्याची आहे. बघूया आपण दही वडे कसे बनतायत. तर आता दुसरी प्रोसेस आता इकडनं चालू झालेली आहे. परत आता तेलामध्ये सोडलेले आहेत. आता एक काम कर, एक त्याच्यातला बाजूला काढ, म्हणजे मला चव बघायची आहे फक्त त्याची. तू पण गजा आता हे नवीनच खातोयस काय. बघूया आता गजा पण नवीनच ही रेसिपी खाणार आहे. बघूया कशी होते. आता पाण्यात टाकून 5 मिनिटं झालेली आहेत, तर त्याचं पाणी असं नितळवून घ्यायचं आहे. हे बघा नितळवून होईल तसं हे दह्यात टाकायचं आहे आणि हे आपलं गोड दही आहे, ह्या गोड दह्यामध्ये टाकायचं आहे. याच्यामध्ये टाकले म्हणजे झाला नाही तर हे असे ढवलून पण घेऊच लागतात. तर आता आपल्याला अबी चव बघणार आहे. धर, गरम आहे पण. हे घे, दाखव खाऊन कसं आहे. हे बघा आढळ रे, एक नंबर. तर आता मस्तपैकी 15 मिनिटं झालेली आहेत ह्याच्यात डुबवून, आणि आता आपण ती काढून घ्यायची आहेत. तर गजा काढून घे, अलगद काढून घ्या, नितळवून घे म्हणजे दही राहील खाली. रेसिपी मला माझी. तर हे आहेत दही वडे. काहीच बाहेर पप्पा काम करतात, त्यांना ही आपण रेसिपी आहे ना खायला देऊया. बघूया कसे म्हणतात. रेसिपी खायला पप्पा खाऊन बघ कसं झालं. कसं आहे हा, कसं आहे जबरदस्त ना. मग व्हिडिओ चालू आहे. अरे मावशी व्हिडिओ चालू आहे. हा खाऊन बघ मस्त. टाक तोंड कोम. जरा मीठ कमी झालं जरा ते. ऐकलं रे, मीठ कमी जरा. कसं आहे अडत ना. हे तू खाऊन बघतोय गाजे, तू पण एक चव घेऊन बघ. कर तू खाऊन बघ एक. आजी टेस्ट करून बघणार आहे. चांगला आलाय वा.